हेलो गाइस, वेलकम बैक टू न्यू वीडियो। और अभी बज रहे हैं शाम के 5:30-6 हो रहे हैं और मैं यहाँ पर वीडियो बना रहा हूँ। तो अभी चलते हैं बाहर, आज है संडे और मेरे साथ शिवम है अभी। तो और ये देखिए, मेरे को एक बंदा दिख रहा है, देखिए वो जा रहा है, पता नहीं उसको क्या लग रहा है अभी मैं कौन सी व्हिडिओ बना रहा हूँ। तो अभी जा रहे हैं हम डीमार्ट में आणि तिथे आपल्याला दररोज थोडंसं सामान घ्यायचं, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, थोडंसं डेली यूज टू साठी सामान घ्यायचंय। आणि बघा ही गाडी आपली मित्राची गाडी आहे का तिच्या रूममध्ये, तर गाडी सुरू नाही होते। आता त्याला फोन केला होता, तर बघू आता काय होतं। तर एकदा गाडी सुरू झाली ना मग आम्ही आरामशीर जाऊया तसं। आणि तुम्हालाही दाखवतो डीमार्ट इथून किती जवळ आहे, किती कन्व्हिनियंट पडतं आपल्याला। एकदा फक्त गाडी सुरू झाली पाहिजे, ती गाडीच त्रास देते फक्त। आणि गाडीला सेल्फ तर आहे पण सेल्फ ऑन नाहीये फक्त। मी ट्राय करू आता, मी ट्राय करतो, बघा तुम्ही। तिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक, म्हणून लवकर नाही करू। नाही तर पेट्रोल वगैरे झालंच ना, त्याला विचारून बघतो एकदा कॉल करून। पेट्रोल आहे ना तुझं काय त्रास? हा गाडी तू हेल्मेट घालते का तू? नाही, तू घे तू। ठीक आहे, चालू आहे ना? तर फायनली गाडी चालू झाली आता। बस आता जाऊया डीमार्टला आणि आरामशीर। खरं तर मला रस्ता माहित नाहीये, त्यामुळे शिवम येतोय सोबत, ते तरी चांगलं आहे जरा, नाहीतर माझे वांदे झाले असते आज। तसं मग कालच जायचं होतं, पण कालही मग ते जाता नाही आलं असंच वेळेमुळे, तर आता जातोय। आणि जाऊया, बघूया काय काय घ्यायचे, तुम्हालाही दाखवतो कसं आहे, काय रेट्स असतात इकडे। थोडस सिटीनुसार व्हेरी करतं, पण मग ऍज युजल म्हणजे नॉर्मल रेंज आहे त्यामध्ये भेटून जातं तुम्हाला सगळं सामान। तर गाईज परत एकदा गाडी आपली बंद पडलेली आहे, मी चालू केली होती एकदा, आता परत बघूया होतीच का नाही चालू। गाडीमध्ये पेट्रोल तर आहे, पण काय वांदा देते गाडी काय माहिती। मी करतो चालू, मी करतो। सेल्फच आहे डायरेक्ट, ते आता तू मारणार ना तरी मुश्किल जाणार, कारण की कोणी कधी कधी मारते पप्पा। तर शेवटी गाडी पुन्हा एकदा चालू झाली आणि चालू आता डीमार्ट कडे। आज काय होतंय काय माहिती। तसं म्हणायला गेलं तर शनिवार रविवार खूप काही करण्यासारखं होतं, पण काल तसे जीवार आलं होतं आणि बाहेर जायचा बिलकुल मूड नव्हता। खरं तर मी काल संध्याकाळी गेलो होतो, पण इथल्या इथं आपल्या एरियामध्ये थोडंसं 2-3 ठिकाण बघून आलो मी, जे पण 1-2 दुकानांमध्येच गेलो होतो। संध्याकाळी चहा घेतला आणि नंतर रूमवर येऊन बसलो। पण आता जाऊया, खरं म्हणलं तर शॉपिंग करायची, थोडंसं म्हणजे मध्ये थोडंसं सामान पाहिजे होतं, प्रेस वेस घ्यायची होती, एक टिफिन घ्यायचा आहे, असं सामान घ्यायचं होतं थोडंफार। तर जाऊया एकदा आता, नंतर कसं मग उद्या आता सोमवार आहे, मंडे आहे, तर मग त्यामुळे जाता पण नाही येणार। आणि मग एकदा ऑफिस सुरू झालं ना तर मग कंटिन्यू आता मध्ये सुट्टी पण नाहीये, तर मग शुक्रवारचं कसं शुक्रवारपर्यंत मग सुट्टी पण नाहीये, त्यामुळे कसं आता जाणून घेतलेलं बरं आहे। तो अभी चलते तो गाइस, ये देखिए ये आ गया अपना डीमार्ट, ये चलते अंदर, गाड़ी पार्क करते एक बार। ज्यादा कुछ बड़ा तो नहीं लग रहा, लेकिन अपना जो सामान है वो अपने को मिलना चाहिए, बस हमें उससे मतलब है अभी। गाइस अभी चलते, और ये रहा शिवम अपने साथ। आता जे पण लागतं ते घेऊया, आधी रेट बघूया, थोडंसं कम्पेअर करूया, आणि म्हणजे जे जास्त गरजेचं आहे ते आपण घेऊया। असं पण नाही की सगळंच घ्यायचंय आज, थोडं थोडं सगळं सामान घेऊया। एकदमच सगळं घेतलं तर पूर्ण खिसा खाली व्हायचा आता। तो गाइस अभी आ चुके हैं अंदर, ये देखिए पूरी गर्दी, आणि बास्केट पण घेतली आहे म्हणा तर गाइस आता एकदा प्रेस बघूया आपल्या डेली यूज साठी, म्हणजे कसं रोज रोज दुसरीकडे काही दुकानात जायची गरज आहे नाही।
What is the price of this iron? Price. What is the price of this? बजाज Bajaj 599. 599? 600. ओके. तर काय हे बघा इथे हेडफोन सगळं मिळतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं. खरं तर प्राइस तर सेमच आहे सगळीकडे, एवढा काही डिफरन्स नाहीये. पण ही गोष्ट चांगली आहे की ते आम्ही शूट करू शकत आहे. मला वाटलं आता शूट नाही करायला मिळणार, कारण काही असतात ना चोचले की इथे शूट नाही करायचं, प्रायव्हसी ते वगैरे सही आहे. तेच आता हे बघा ही प्रेस घेतली ही जवळपास 550 रुपयाची. आता बघूया आपल्यासाठी टिफिन बघूया. तर चला टिफिनच्या सेक्शन मध्ये जाऊया आता माझ्या तोंडातून एवढी मराठी का बरं निघते मला समजत नाही तर आम्ही हिंदीमध्ये बोलतो माहिती आहे. तर गाईज आता इथे आलो टिफिन घ्यायला, हा टिफिनचा सेक्शन. पण मला जो पाहिजे तसं नाही मिळत आहे. म्हणजे ते नाही वरतून ते कव्हरिंग असते, असे डबे असल्यावरती ते कव्हरिंग असते, तसं नाही मिळत आहे. फक्त हे डबेच मिळत आहेत. तर बघूया एकदा कोणता आवडतोय. तर बघा हे असे आहे तर चांगले, तर हे पण आहेत पण एकदा ते कव्हरिंग वाले मिळालेत ना ते थोडस म्हणजे कसं बेटर राहतं, म्हणजे कसं भाजी गिजी सांडत नाही. गाईस आता चाललोय स्प्रे घ्यायसाठी, बॉडी स्प्रे आणि थोडस रूम फ्रेशनर साठी. बघूया तिथून तर तसं म्हणजे आहे चांगलं आहे पण एवढं काही खास पण नाही. बघा हे इकडे आले पूर्ण बॉडी स्प्रे आणि स्प्रे. तर बघूया यातला कोणता आवडतो ते घेऊया. इथे खरं तर हे अगरबत्तीचं सेक्शन आहे या साईडला आणि पलीकडून ते आहे. चला तिकडे जाऊया. तसं तर मी नॉर्मली गुड मॉर्निंग यूज करतो. गुड मॉर्निंग आता कोणतं इथे दिसत तर नाही. बघा हा मस्त वाटत आहे, एक पार्क अवेन्यूचा हाच आहे तो गुड मॉर्निंग जो मी यूज करतो नॉर्मली डेली यूज साठी. एक काम करू आपण हा एक घेऊया. तसं आपल्याला काय दुकानी विकत घ्यायचं नाहीये, पण मी फक्त बघत आहे चॉईस साठी की कोणते चांगले आहे आणि कोणते नाहीये, बस तेवढंच. बाकी काय चॉईस म्हणजे घ्यायचं म्हणलं तर घेऊ शकतो असं नाहीये. हिटाची कोणाला तरी गिफ्ट द्यायचे असेल तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. बाकी मग फॉग मध्ये पण खूपच बरे ऑप्शन आहे. मेन्स डिओ आणि खाली त्यांची तमिळ लँग्वेज मस्त आहे. आणि इकडे शेविंग क्रीम आणि ते पूर्ण ऍक्सेसरीज ठेवलेले, साबण सगळं, कोलगेट विलगेट. आता इथे आलो तर खरं सुचत नाहीये काय घ्यायचं काय नाही, तर असं एक लिस्ट बनवायला पाहिजे होती. पण बघूया आता जे आठवतंय तिथे घेऊया. तर गाईज आता जातोय वरती कपड्याचं सेक्शन आहे. तर बघूया तिथे काही 1-2 शर्ट आवडले तर डेली यूज साठी घेऊन टाकूया. खरं म्हणलं तर तसे कपडे घ्यायचे, ते मला झुडिओमध्ये जायचं होतं पण इथे काही जवळपास झुडिओ नाहीये. तर ते आपण नेक्स्ट सॅटर्डे नाही तर संडेला बघू. आज बघूया इथे काय मिळतंय. तर जे आवडेल ते घेऊन टाकू, नाही आवडलं तर राहू दे. तसं काय एवढं अर्जंट तर नाहीये, बाकी कपडे तर आहेच आपले डेली यूज साठी. म्हणलं जर आवडत असेल तर घेऊया, तसं काही हे नाही. आणि खरं म्हणलं तर दिवाळीची जास्त गर्दी आहे, दिवाळी जवळ आली ना. ते असं पूर्ण कपड्याचं सेक्शन आहे, जीन्स शर्ट टी शर्ट सगळे मिळतील. आता मी काही ते विकायला नाही बसलोय असं तुम्हाला सगळं सांगते, तर फक्त जे दिसतंय ते सांगते. सहस्र बॅग बघा इकडे पण शर्ट आहेत. हे तर पूर्ण जसं आहेत मस्त घालण्यासारखे, पण मग हे पूर्ण असे आपण बीचवर जाताना घालतो तसे वाटत आहे. नॉर्मल इकडे बेल्ट पण आहे, बेल्ट पण बघूया एखादा आपला बेल्ट खराब झाला होता तर. प्राइस तर असे 150-200 असेच आहे, तसं काही एवढे जास्त पण नाही. एखादा चांगला बेल्ट मिळाला तर त्यानुसार घेऊया. आणि इकडे फॉर्मलचं सेक्शन आहे, शर्ट पॅन्ट फॉर्मल. एवढी काही गरज नाही फॉर्मलची, ऑफिस मध्येच पूर्ण आपलं कॅज्युअल आहे पूर्ण.
काही जण तर लुंगी घालून पण येतात असं पण बघितलं. त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही, कपड्यांचं तरी टेन्शन नाही ऑफिसमध्ये ऍटलिस्ट, ते तरी चांगलं आहे. तर मित्रांनो आता शिवम गेलाय आतमध्ये चेंजिंग रूम मध्ये. आता चेंजिंग रूम दाखवू पण नाही शकत कारण प्रायव्हसीचा मॅटर आहे थोडासा. इथे कोणी बघितलं ना तर मला कुत्र्यासारखं हाणतील इथे लोक. तर भाषा समजत नाहीये वरतून ते काय बोलतील, मी काय बोलले ते काय समजणार नाहीये. त्या शिवमला तर तसं येत पण नाही, म्हणजे थोडीफार येते म्हणा त्याला समजते, पण मग शेवटी प्रॉब्लेम दोघांनाही होईल, त्यापेक्षा नकोच. तर इथे बघा हे थोडंसं सामान घेतलंय आता, तेच आहे एक स्प्रे आणि एक प्रेस घेतली आहे. तसं म्हणलं तर आता मला घ्यायचं तर टिफिन होता, मेन म्हणजे टिफिनच होता. तसं 2 डबे आहे माझ्याकडे, पण मग मला तो टिफिन पाहिजे होता ज्यामध्ये दोन्ही डबे ते पॅक होतात ना, तसा पाहिजे होता. पण तो मिळत नाही आता सध्या. इथे मिळतायत पण मग ते वेगवेगळे मिळत आहेत, ते असे एका याच्यामध्येच नाही. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. बघूया शिवमची वाट बघूया थोडीशी, नंतर मग जे लागतंय ते घेऊया परत एकदा. आता इथे जीन्स बघतो, तर आता इथे आम्ही आलोय जीन्स बघायला. तो यहाँ पर देखते हैं अभी जीन्स, जो भी पसंद आती है वो ले लेंगे. खैर यहाँ पर प्राइस तो नॉर्मल ही है वैसे, ज्यादा कोई डिफरेंस है नहीं, लेकिन अपने को एक प्लेन जीन्स चाहिए देखिए हम रोज पहन सके ऐसी, और ऑफिस में कुछ मैटर नहीं करता वैसे अब आप क्या पहन कर आते हो. तो यहाँ पर अभी देखते हैं जो भी पसंद आती है वो ले लेंगे. और शिवम उधर देख रहा है उसके लिए, तो मैं एक बार इधर देख लेता हूँ, जो भी पसंद आता है. अरे, पकड़ के थक गया मैं, हालांकि इसमें कुछ ज्यादा सामान तो है नहीं. स्लिम कूप और तसं माझ्याकडं जीन्स होती म्हणा, पण मी घरी विसरलो होती, त्याच्यावर डाग लागलेला होता म्हणून काय आणली नाही. बघतोय जीन्स पण साईजच नाही मिळत, कोणत्या साईजची घ्यावी कोणत्या. जसे पाहिजे ना तशी साईज वगैरे नाही, त्या साईज नाही मिळत. आपल्याला पाहिजे तर स्लिम फिटच आणि कलर पण असाच पाहिजे. आता 30 आय थिंक. साईजच्या मानाने जसं पाहिजे ना तसं लवकर मिळत नाही. हा तेच ना. डिमार्टचा तोच प्रॉब्लेम. बाई कार्गो जीन्स म्हणजे हा तर पूर्ण झकाच वाटत आहे. बाई शिवम घेऊ का? जगासारखं वाटतं बाई. हे चांगलं पण वाटत आहे, खराब पण वाटत आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होते घेऊ की नाही. तर आता तिकडं मरू दे, नेक्स्ट टाइम दुसरीकडून बघूया, चांगल्या प्लेस मधून. बघा आता आम्ही बघायला आलो इथे शर्ट, आणि गेस करा शर्टची प्राइस किती असेल. आम्हाला वाटलं असेल 400-500 तरी असेल मिनिमम. हाफ आहे, हाफचा तर काही विषय नाही, हाफ पाहिजे मग आपल्याला. पण या शर्टची प्राइस आहे खरं म्हटलं तर फक्त 200 रुपये, 200 आणि 300 रुपये. आपण एकदा हे बघा गुड्डीचा नवीन फ्लेवर मिळाला, म्हटलं हेच घेऊन घेऊ आता. गुड डे सही आहे ना? जे मी आधी ट्राय केलाय. शिवमने पण एक घेतलाय, मी पण एक घेतो आता, बघूया कसं लागतं का. अरे सोड ना आता. चॉकलेट टेस्ट आहे त्याची. तिला सगळं नवीन फ्लेवर्स बघायला मिळतात. असं पुण्यामध्ये तर नव्हतं, मी तर कदाचित नाही बघितलंय, पण बघूया आता. ही आहे बाय म्हणजे सोनपापडी. हा भाई, सोनपापडीवर ना आठवलं भाई, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये बोनसच्या नावाखाली सोनपापडी जास्त वाटतात माहितीये का. आणि इथे पण बघा ही सोनपापडी असेल कदाचित, ती डीमार्ट मधून आणायची आणि इकडे आम्हाला वाटायची. असं आहे. ते पण बाय वन गेट वन फ्री ना, म्हणजे स्वस्तात मिळून जाते त्यांना. स्वस्तात कटवतात कॉर्पोरेट वाले पण, खूप चालक असतात. हा, त्यांच्यासारखे हरामी कोणी नसतात. बोनसच्या नावाखाली हे बघा हे स्वीट्स देतात. बॉम्बे हलवा बर्फी सारखे वाटते. त्या साईडला आहे सोनपापडीचं सेक्शन, बाय वन भेटून बघू. प्रीमियम असेल ना. हे ते समोर हे काय हे लाडू बिडू, मिल्क खोया. वा, चला तर नाही होत. इकडे पूर्ण बूस्ट. आणि मी असं बघितलं ऑफिसमध्ये जास्त करून आपण कसं डेली चहा किंवा कॉफी घेतो, इथे जास्त करून लोक हॉर्लिक्स किंवा मग जे काय असतं बूस्ट असतं ना ते पितात माहितीये का. ऑफिसमध्ये ते मिळतंय भाई, ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये. इथला प्रसाद माहिती आहे कसा राहते. शिरोन मध्ये त्याने आणला होता ना तशा टाईपचा बघ, इकडे प्रसाद जो राहते असा राहते. ठीक आहे, त्याने मला दिला होता, तो मला तेव्हा समजलं की नाही ठीक आहे. आपल्या इकडे पेढा राहते, इकडे त्याने म्हणजे त्याला हा नॉर्मल प्रसाद आहे का, जसं आपल्याकडे पेढा नॉर्मल प्रसाद सारखं, इकडे असा देतात प्रसाद मंदिराचा.
तर त्यांनी त्याला दिला होता त्याच्या मित्राने बहुतेक तो कुठे मंदिरावर आला असा प्रसाद मी खाल्लाय त्यांनी दिला होता. चांगला आहे का? चांगला राहते टेस्टी राहते म्हणजे ते हलव्या टाईप मध्ये मैद्याचा काही प्रसाद बहुतेक. चालेल का? चिवडा पाहू एकदा, चिवडा घेतो. कुठलं पण आहे का काही हे सोनपापडीचं इथे बघितलं होतं मी लास्ट टाइम. इकडे ही सोनपापडी सोनपापडी तुम्हाला पाहिजे असतात तर सांगा, येतो तुमच्यासाठी घेऊ. ठीक आहे, तर एक हे घेतो मी. आणि अजून चिवडा, मिक्स चिवडा पाहिजे. मिक्स चिवडा मला मिक्स चिवडा बघू दे एकदा मिळतो का तर. नॉर्मल तर मग इकडे केळ्याचे चिप्स आणि पोटॅटो चिप्स घ्यायचे. इकडे काय नवीन नवीन व्हेरायट्या बघायला मिळतात बघ. आपल्याकडे काय तेच ते पूर्ण घातलेले असतात, तेच फिरून फिरून असं. हा गार्लिक चिवडा बघा, हा चिवडा आपल्याकडे जास्त मिळतो, खास करून मुंबई साईड तिकडे जास्त खातात. मी तर तेच बघितलेलं आहे जास्त, माझे मामा आणतात तिकडून त्यामुळे. हा बहुतेक 800 ग्रॅम आहे आणि याची किंमत कुठून विसरला होता. हे किंमत आहे, हा आहे 140 का. हा 140 का आहे. गार्लिक मिक्स आहे 140चा 80 रुपये ऑफ होतो. तर हा एक घेऊया आपण. फोटो आय एम नॉट टेकिंग फोटो, आय एम टेकिंग व्हिडिओ ऑफ माइन. आय एम जस्ट शूटिंग ऑफ माइन व्हिडिओज, ब्लॉग. डोंट अंडरस्टँड. I understand, but camera नॉट अलाउड यू. I telling. आय अंडरस्टँड दॅट. वाटलं होतं आपली इच्छा. जेवढ्यावरचं कोणी बोललं नाही मला. ते त्याचा प्रॉब्लेम, आपला प्रॉब्लेम. राइस नवीन किटकैट के फ्लेवर इथे. तो गाइस अभी शॉपिंग हो गई और एग्जिट के लिए देखिए इतनी ज्यादा गर्दी है. ये बना है बिल, ये एक बैग में पूरा आ गया. और ये देखिए पूरी गर्दी यहाँ पर, दिवाली के कारण कुछ ज्यादा ही है. तो आगे तक काउंटर पूरा मतलब भरा हुआ है. कुछ ऐसा इधर चल रहा है. हमें निकलना है बाहर. माए थे करीब 6 बजे और अभी बजे है शायद 7 बजे. 1 घंटे से अभी यही टहल रहे हैं अभी. तो गाइस अभी बहुत ज्यादा गर्दी है यहाँ पे, बहुत ज्यादा भीड़ है. हमें खानी थी आइसक्रीम, मतलब वो जो सॉफ्टी रहती है ना वो खानी थी. लेकिन अभी ये जो आणि पॉपकॉर्न सही आहे इथे, है ना. मी कधी असे ट्राय नाही केले, पण मग आता म्हणलं एकदा ट्राय करूनच घेऊ असे. सही आहे मग ट्राय कर. आता एवढी जास्त गर्दी इथे. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा जास्त काही गर्दी नव्हती, पण आता वाजले 7, 7:15 झाले तसं. आणि ऍज युजल खूप गर्दी है. तो बस यही था आज के लिए गाइस. और अगर आपको वीडियो पसंद आती है तो इस वीडियो को लाइक करना, शेयर करना और कमेंट में जरूर बताना गाइस आपको ये वीडियो कैसा लगा. और कोई अच्छा प्लेस आपको अगर पता होगा तो वो मुझे बता सकते, रिकमेंड कर सकते. तो मैं आपको मिलता हूँ अगले वीडियो में. तो हाँ गाइज, अभी मैं आ चुका हूँ रूम पर और कपड़े वपड़े सब चेंज करके, मतलब पूरा हाथ मुंह धो के अभी रेडी हो गया, मतलब फ्रेश हो गया हूँ. तो हाँ, अभी सामान लाया था, मैंने देखा अभी क्या क्या सामान लाया. अभी मतलब पूरा देख लिया, चेक कर लिया अच्छा है कि नहीं पूरा. और शिवम अपने रूम में चला गया है अभी, वो भी अभी खाना खा के मतलब सो जाएगा. मैंने भी अपना खाना भी वो खा लिया है. और बाकी जो अभी कल जॉब पर जाना है, कल है मंडे,